हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना. तर बघा आजच्या व्हिडिओची सुरुवात केली मण्यापासून. कारण आहे ना इथं बघा ह्या चिमण्या इथं ही तांदूळ टाकलेलं हे खायला आले तर आणि मण्या कसा टपून बसलाय जसं काय त्याला लगेच सापडणार आहे त्या चिमण्या. होय मण्या ताशा अगं मण्या बघ की त्या चिमण्यांना कसा टपून बसला इथं. हा बघ की. तर चला काय नाही म्हणलं सकाळ सकाळ व्हिडिओ घ्यावा तुम्हाला सांगावा सकाळ सकाळची कामं काय चालू आहेत ती. तर इकडं आहे स्वीटी. चला इकडे या. तिला ना स्वीटीला ना आज मी ना रानात नेणार आहे बघा आणि रानात काय काय मी लावलं आणि ती सगळं दाखवणार आहे. कारण परवा दिवशी ती आल्यावरती कालचा दिवस तिने गावातच घालवला आणि आज सकाळच्या पारी नाश्ता वगैरे केला आणि आता मी चालवलं आहे तिला रानात. सकाळ सकाळ दाजींचं माझं इकडं बघा काम चालू होतं गहू ज्वारी उपणायचं. तर वारं कमी झालं म्हणून ती तसंच ठेवलं या ठिकीत आणून ठेवलेत बघा बाहेर. ते राहिले उपणायचे आणि बाकीचे घरातच आहेत. आणि इकडे दाजींनी आपला आमचा व्हिडिओ ही होऊस तर कामं होऊस तर बसलेत कांदा काटायला जांभळीच्या झाडखाली सावलीला. सकाळपासून खरं होय खरं. अरे वा लय हात आहे तुम्हाला कांदा काटायला. मी काटायला लागायची काही गरज नाही मग. बघता ना मी काटू लागायची काही गरज नाही ना. किती एक तासाभरात एवढा काटलाय खरं. मग काय दाजींना इतका हात आहे ना कांदा काटायला. आज 4 दिवस झाले मी काटू लागते हे कांदा. दाजी म्हणतात तासात काटलाय एकट्यांनी. तर हे बघा ही कांदा सगळा दाजींनी काटला या. तर असू द्या लय हात आहे कांदा काटायला. माझी काही गरज नाही कांदा काटू लागायची आहे ना. हा माझा तर कटळा झालं 10-5 कांदा काप रोज यायचं अर्धा तास बसायचं कांदा काटत. पटकन कांदा खराब होतोय काय काय. नाही घेऊ कापून आता काय काम आहे तेव्हा. झालं नाश्ता वगैरे झाला जेवण झालं. हा ताशा आली बघा. ताशेने येताना जावाय बापूंनी तिला टी शर्ट दिलेत घालायला. टी शर्ट आपलं रानात घाल म्हणले तिकडं आहे का नाही. तर आता स्वीटीला मी रानात घेऊन चालली. चला तुम्ही पण. नाही येत जाऊन चला की. नको येत जाऊन तुम्ही. गावर येत जाऊन काय झालं ताई गारडती कर म्हणा. काय 2च दिवस झाला आलेली. घाम आलता म्हणलं कर म्हणा काय. हा फटाक आलते वारं कावर सुटलं होतं ना म्हणलं का रडायला लागले. आता काय कर म्हणा काय कुणाचं ध्यान होतंय सासूबाईंचं का जावाय बापूंचं दोघांचं ध्यान होतंय. दोघांना पण म्हणलं 1 तारखेला या म्हणलं इकडं. हा झाले 2-4 दिवसांनी. अजून आज किती 26-27 असन. तर चला येऊ रानात जाऊन मी काय काय लावलंय तुला दाखवते कसं उगवलंय. चला की व चला चला की चला की चल ताशा चल. तिचा पाय पण मोकळा होईन तेवढाच आणते तिला फिरून रानातनं आल्यापासून ती काय. हा हा बसा तुम्ही येतच मग आम्ही येतो. जांभळे येतात बघा तवर खायला मस्त अशी. तर चल ग ताय म्हणे चल. ताई तिथंवर मी तुम्हाला दाखवते बघा. इथं ना मी मेथी कोथिंबीर आणि काय काय लावलेलं इथं भाजीपाला सगळं लावलेलं. तर सगळं उगवलंय बघा. चला ताय ही झोक्यावरूनच उठली नाही अजून. चल. हा हो की काकडी पण उगवली की. अगं काकडी उगवली हो की. इकडं ही गवार उगवली भेंडी उगवली. काय हा पप्पा सांगतात हा हा म्हण तू पण हा हा म्हणते वय नुसतं बघायच्या आधी. चोक मण्या पण आला बघ. चकू हाय पण पिकलं नाही ताई ते. ए ताईकडे जा की माझ्याकडे काय आहे या. ताई गेली चकू घ्यायला. हा एक कशाने खाल्ला काय माहिती. अगं कुठं गायब झाला ती. पक्ष्यांनी खा. हा पिकलाय खरं तोड पण कच्चा निमा कच्चा आहे. हा पिकल की संध्याकाळ पतवर तोड. पिकला गडे इतक्या दिवस पिकला नाही. ताईने हात लावला की पिकला. बघितलं का. हा तुझी येणे लयच माझी भाजी पिकला. ताई आली की चकू पिकला. इतक्या दिवस झाले मी रोज बघते. ताई एकदा लाजव की अगे ह्यांना. ह्यांना लाजव की नाही खातो. इथं 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 एकदा 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 बर मी लाजवते. जाऊ दे चल. ताईने चक्कू दिला खायला. ही फुलं बघितली ना माहिती आहे तुला. दीपापानला चल तिकडे न्यायचंय तुला. अजून तिकडे मी लावलंय काय काय ते बघायला.
उठा उठा. किती दिवस झालं रोज बघतोय आपण, होय रोज बघतोय तेव्हा नाही पिकला. अगं आज पिकला. हा तायशी आली म्हणून तायशीने बघितलं पण पिकला. होय. गोड आहे ना पण ताई? आता बारीक बारीक लागतात बघा अजून. लय गोड आहे, लय गोड आहे अगं लय. हा लय बरं याचा पण होईल. लागले तर अजून बरंच लागलेत त्याला. हा हा लागलं बरं. घाम घाम होतं तर घेऊन जा. उन्हानं. तिथे घाम घाम जा घेऊन चला. ऊन लागतंय मरणाचं. हा चला. येत जाऊ. हा हा आलोच. आता उसाकडे जायचं. तालीकड काय करायचं या, नको ताल दिसते लांबनच, हाय का नाही ग ताया? दिसते तुला देऊ का? तालीकड नाही, नको नको मला खा. लय गोड आहे. लय गोड आहे म्हणजे साखरवणच गोड आहे एकदम. उगवलंय का नाही चांगलं? काय रामफळ सीताफळ नाही अगं, भाजीपाला म्हणते मी लावलेलं गवार भेंडी ती. बघते त्या ते ह्याच्यावर लावलाय झाडावर तिथं. म्हणायचं म्हण्या म्हण्यात चलाय. चल इकडे बघते मग. चला आता नको म्हणतोय ती. तर आता सकाळचे 11 वाजलेत बघा, अजून काय इतकं ऊन झालेलं नाही. म्हणलं यारवाळी जाऊन यावं. सकाळच्या पारी नाश्ता चहा पाणी स्वयंपाक हे करण्यात वेळ गेला. आणि स्वीटीने काय ग इडली डोसा करायचा आहे तिला, त्याचं तिने रात्री सगळं भिजायला घातलेलं ती बारीक ही करून ठेवलं बघा. आणि आता आम्ही जाणार आहे खाली रानात. तर तू गेलते का ग लागण केल्यापासून खाली काय? हा गेलती की हा तेव्हा त्यांनी होतं ना, आम्ही दोघं गेलतो खाली बघायला. होय त्यांना दिलं दाखवाय बघा म्हणलं आमचा ऊस. होय. हा गेल्या शुक्रवारी आलते तेव्हा ना. हे रान नांगरून ठेवलं, ह्याच्यात गहू होता. जांभळ्याला परत जांभळ्या तो का आलाय की तोवर तिला पण हिच्याकडे कोणी येतच नाही, तिची सरत नाही तर हिच्याकडे कवा कोणी यायचं, हिची जाते असेच पडून. चला बघू उसापाशी गेल्यावर. आलो बघा इथं रानात. आणि रानात आल्यावरती लिंबाच्या सावलीला मस्त असं थोड्या वेळ बसलो, गप्पाही मारल्या. आता जायचं आहे घरी. तर बघितली गवार भेंडी बघितल्या कसं काय आली. पावसामुळे चांगली आली का पाणी दिलं त्याला? अगं पावसाच्या आधी लय भारी दिसायची, पाऊस पडल्यापासून ना त्याच्यावरती माती उडाली या. माती उडली ती. हा चला मग आता घरी जाऊ. खूप सावलीला बसले तर उन्हाळ्यात झळा कितला. हा आले आले पहिले इथं येऊन लिंबाखाली बसलोय बघा सावलीला. तर चला आता निघतो घरी. दाखवलं स्वीटीला रान गवार भेंडी काय काय आलंय ती सगळं दाखवलं. आणि आता चाललो घरी, आहे का नाही? चल. पप्पांनी तिकडं काम केलेलं, पप्पा म्हणलं मी ताल साफ केली, ताल बघ चांगली बघितली का ग? हा सगळी स्वच्छता केली पप्पांनी, सगळी झाडे वगैरे तोडून. म्हणजे तसली टणटणीची झाडं ठेवली, लिंबाची बाबळीची झाडं सगळी ठेवल्यात, तसली टणटणीची ती झाडं तोडल्यात. ते रानात नव्हे का काय करायचं या, इथूनच बघ कशाला इतकं फिरायचंय, एवढ्या पुरतं बाद झालं की. हा चल. तर चला तुम्हाला तर काही दाखवलीच आहे मी गवार आणि भेंडी. स्वीटीला दाखवा म्हणून स्वीटीला आणलं होतं. तर हो की आणलं होतं लाकूड ऊस तोडायला, ही लागण करताना. 2 आणली होती, एक घरी नेलं एक खितच या. याच्यावरती ना माती बसली गवारीवरती अशी पाऊस पडल्यावर. आणि हो खितच आहे ना, हे लावलं होतं ताई मी. काय म्हणतात त्याला, कोथिंबीर आणि मेथी, एक पण उगून नाही आलं. आणि काल लावलंय ना तिथं 2-4 दिवसातच ते उगून आलंय कसलं भारी. कुठं काय माहिती कसं काय नाही आलं. लय मी 8 तासांनी इथं तर लावलं होतं की याच्या बरोबरच ह्या भेंडी बरं. ही भेंडी लयच भारी आली या. बी लावलेलं तुझ्याकडे दिलतं की ही बी मी. हा दिलतं की बी, काकीकडनं आणलं होतं पोपळजवरून. तर चला काय नाही, आलो रानात फिरलो तेवढाच पाय पण मोकळा झाला. आणि आता चाललो आहे घरी. वांगे ही आणि ही भेंडी, प्रत्येक भेंडीला ना भेंडे यायला लागलेत बघा. पुढच्या आठवड्यात पावशेर भेंडी निघते या चांगली बाजारातून. हा काय त्याला शेपरूट म्हणतात. दामानी या. चला
चला आता जातो घरी. तेवढं गहू उपणायच्यात वारं सुटलं तिथं सावली आल्यावरती उन्हात आणायचं नको. आता निवांत बसायचं जांभळीच्या झाडाखाली कांदा काटत आहे का नाही. तर ती बैल कसं बघतोय ती दाखवासावर आहे तिकडं. बघते की आपल्याला. मग त्याचं लक्ष आहे कोण आलंय कोण चाललंय ते आहे का नाही. तिकडं डिपी बघा आपली रस्ता आहे तिथून आपल्या रानाकडे यायचा आणि इथं हे आपलं घर. तर चला तुमचं दाजी आहे तर घरीच. स्वीटीन मी चालतो इकडं खाली रानात. म्हणलं जाऊन याडा करून यावं स्वीटीला. इकडं ती भेंडी गवार हे काय काय दाखवण्यासाठी आणलं होतं. म्हणजे त्याचं निमित्त फक्त पाय मोकळा करायला तिथल्या तिथं हिंडायचं. ती चल म्हणलं व्हिडिओ पण घेऊ आणि जाऊन पण येऊ आहे का नाही. त्या कोपऱ्यातून जायचं. काय तिकडं काय करायचंय. आंबा लागला का बघू ना. हां चल आपल्या आंब्याचं बघ तिकडं काय करायचंय. उघड नांगरटीतनं ढेकळातनं जायचं. असं बी. चला व्हिडिओला करते तर चेंड. बाय बाय.